नमस्कार. मला एक 6 महिन्यापूर्वी पोटाचा खूप त्रास होता. तसा तो जुनाच आहे. त्याच्यावरती बरेच उपचार केले, डॉक्टरांकडे गेलो, नेहमी सोनोग्राफी केली, बाकीचे सगळेच टेस्ट करायचो. पण त्याच्यामध्ये काही सापडत नव्हतं आणि मला त्रास तर खूप व्हायचा की पोट असं गच्च असायचं, कधी भूक लागायची नाही, प्रचंड ॲसिडिटी व्हायची. दिवसाला मी 3-3, 4-4 ॲसिडिटीच्या गोळ्या, जेलुसिल वगैरे खायचो. आणि एक काळ असा आला की मला काही म्हणजे इतकं मी बेचैन झालो की मला काहीच कळेना. त्याच्यामुळं माझा BP वाढायला लागला. रात्र मला झोप नाही यायची, खूप भीती वाटायला लागली. आणि मग डॉक्टर हे माझे चालूच होते, दवाखाना हा माझा चालूच होता. पण त्या मीन होईल त्या याच्यामध्ये माझ्या मित्राने डॉक्टर कळवणकरबद्दल मला सांगितलं आणि मी सहज त्यांना येऊन भेटलो. माझी सगळी हिस्ट्री त्यांना सांगितली आणि मग ते म्हटले की बाबा फरक तर तुम्हाला पडेल, पण त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवावं लागतील, तुम्हाला वेळ द्यावा लागेल. आणि आयुर्वेदामध्ये मी बघितलेलं आहे की याच्या अगोदर पण मी आयुर्वेद हे घेतलं. त्यांच्याकडनं मी जवळजवळ आता 4-5 महिन्यापासून ट्रीटमेंट घेतो आहे. पण सुरुवातीला मला खूप त्रास होत होता, तरी मी एक पेशन्स ठेवले. 2 महिने, 2.5 महिने कमी होत गेला. आणि जसे मला प्रॉब्लेम आले मी त्यांच्याशी डिस्कशन केलं आणि त्यांनी त्याच्यावरती सोल्युशन काढत आज मी काही पण खाऊ शकतो, बाहेर पण जेवण करू शकतो. आणि माझे जे त्रास आहे ते 100% आज जवळजवळ निघून गेलेले आहे. नाहीतर मी पूर्वी कुठं जायचं म्हटलं तरी मला ते मी घरून डबा घेऊन जायचो. भीती वाटायची, बाहेर काही खाल्लं तर आपल्याला त्रास होईल, बाहेर पाणी पिलं तर आपल्याला त्रास होईल. परंतु आज जर बघितलं तर मी बाहेर जेवण पण करतो आणि बाकीचे पण गोष्टी आता थोड्याशा खायला लागलो. पण माझा आज तरी काही त्रास नाही आहे. माझा BP पण थोडंसं कंट्रोलमध्ये आला. त्याच्यामुळं जी पूर्वी BPची एक गोळी चालू झाली ती माझी अर्धा पाऊणवरती आली, याच्यावरती आली. आणि माझ्या झोपेसाठी मला त्यावेळेस गोळी घ्यावं लागायला सुरुवात झाली ती. पण तीसुद्धा आज माझी बंद झालेली आहे. बाकीचे पण माझे शारीरिक बरेचसे प्रॉब्लेम पोटामुळं तयार झाले होते. परंतु आज जर बघितलं तर मी एकदम फ्रेश आहे. मला खूप मी आनंदित आहे आता. म्हणजे जीवनाबद्दल मला परत एक हे वाटायला लागलं. नाहीतर मी इतका कंटाळा आला होता की दररोज सकाळी उठलं की झोपेपर्यंत तेच, रात्री झोप नाही. आणि कंटाळून गेलो होतो की माझ्या काही कामावरती लक्ष लागायचं नाही. तिथं मी थोड्या वेळ बसलो होतो की निघून यायचो. आणि या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर निश्चितच डॉक्टर प्रीतम कळवणकरांबद्दल यांनी मला चांगल्यापैकी आज ट्रीटमेंट दिली आणि मी आज बऱ्यापैकी तंदुरुस्त झालो.